सर्वांना हरिओम. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भगवंताचं स्वरूप समजून घ्यायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये भगवंताबद्दल बळकट भावाची खूपच आवश्यकता आहे. आपण हरिपाठातल्या 12 ग्रंथ चिंतन करतो. त्यामध्ये माऊली म्हटले आहेत, भावबळे आकळे येरवी ना कळे. बळकट भाव म्हणजेच भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये दृढ भाव असला पाहिजे, दृढ निष्ठा असली पाहिजे. भगवंताचे लाडके भक्त संत नामदेव महाराज ते या विचारांना पुष्टी देताना म्हणतात, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. भगवंताविषयी दृढ भाव अंतःकरणात असेल तर भगवंत आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याला दर्शन देत. भक्ताचा दृढ भाव पाहून भगवंत त्याच्यावर प्रसन्न होत आणि त्याला दर्शन देत. याविषयी महाभारतातील एक प्रसंग आहे, तो आपण ऐकूया. दृष्टांत आहे, पण दृष्टांत ऐकताना सिद्धांत विसरायचा नाही. मूळ हेतू काय गोष्ट सांगण्याचा तो विसरायचा नाही. हस्तिनापुरामध्ये एकदा पांडवांच्या घरी पितरांचे श्राद्ध दिन करायचे ठरवले होते आणि त्यांना संतुष्ट करण्याआधी द्रौपदीने स्वयंपाकाचा जंगी बेत आखला होता. सर्व संबंधितांना निमंत्रणे दिली गेली होती, पण प्रमुख यजमान भगवान श्रीकृष्णाला मात्र निमंत्रण पोचले नव्हते. कारण हस्तिनापूर कुठे आणि वैकुंठ कुठे. त्यावेळी भगवान वैकुंठ लोकामध्ये आपल्या भक्तांसमवेत बसलेले होते. श्राद्धाच्या अगोदरच्या रात्री श्राद्धाचा स्वयंपाक सुरू झाला. सर्व काही व्यवस्थित चालले होते, पण द्रौपदी मात्र बेचैन होती. कारण सूर्योदयापूर्वी भगवंत भोजनाच्या पंक्तीला यायला पाहिजे. सूर्योदयाच्या वेळी भोजनाच्या पंक्ती सुरू करायच्या होत्या. जसा वेळ पुढे जात होता तशी द्रौपदी बेचैन व्हायची, उदास होत होती. आपल्या मनातील उदासीनता, बेचैनी व्यक्त करण्याआधी द्रौपदी धर्मराजाच्या महालात गेली. त्यावेळेस सर्व पतिराज झोपले होते. स्त्रियांची कामं सुरू होती, स्वयंपाकाची. द्रौपदी आपल्या ज्येष्ठ पतीच्या धर्मराजाच्या महालात गेली आणि तिने सांगितले, सूर्योदयाला थोडा वेळ बाकी राहिलाय. प्रवास वैकुंठापर्यंतचा आहे, खूप लांबचा आहे. तुम्ही काहीही करा, पण भगवंताला येथे भोजनासाठी घेऊन या. धर्मराज म्हणाले, तू चिंता करू नकोस. तू एक काम कर, भीमाला जाऊन हे काम सांग. तो कोणत्या तरी युक्तीने तुझे काम करील. जा, असे म्हणून झोपून गेले.
असे म्हणून ते झोपून गेले. आता द्रौपदीची चिंता जास्तच वाढली, कारण तिला माहीत होते की भीमाला झोप किती प्रिय आहे. भीमाला दोन गोष्टी प्रिय आहेत, एक तर खाणं आणि दुसरं झोपणं. तरी तिने धीर धरून भीमाच्या शयनगृहात प्रवेश केला आणि आपल्या मनातील भाव सांगितला, तळमळ सांगितली. भीमाने उठून घड्याळात पाहिले तर 4 वाजले होते. सूर्योदयाला वेळ आहे असे म्हणून तो म्हणला की तू काय काळजी करू नकोस, आणि पुन्हा झोपी गेला. वेळ कोणाआडी थांबत नाही, वेळ कोणाआडी थांबत नाही. सूर्योदयाला काहीच मिनिटे शिल्लक राहिली होती. पुन्हा एकदा द्रौपदीने भीमाच्या शयनगृहात जाऊन पाहिले तर भीमराज गारेगार मस्त झोपेला आहेत. तिने अत्यंत व्याकुळ होऊन भीमाला उठवले आणि म्हणाली, कधी येईल, कसा येईल माझा भगवंत? भीम म्हणाला, तू कशाला चिंता करतेस, मी आहे ना. तू एक काम कर, पत्रावळ्या टाक. सूर्योदयाची वेळ होत आलेली आहे, अजून भगवंत आले नाही. वैकुंठ लांब आहे हस्तिनापुरापासून, आणि हा भीम सांगतोय तू पत्रावळ्या टाक. ती म्हणाली, सर्व काही पत्रावळी वाढून झाली आहे. सर्व पदार्थ, सर्व जिन्नस पत्रावळीवर वाढलेले आहे. भीम म्हणाला, आता तूप वाढायला घे, मी देवाला घेऊन येतो. भीम काय म्हणाला, आता सर्व जिन्नस वाढून झालेले आहे, आता तूप वाढायला घे, मी देवाला घेऊन येतो. आणि इकडे भीमाने काय केले, आपल्या उशाशी असलेली 18 मणाची गदा घेऊन तो बाहेर आला आणि गदा गरागरा फिरवून आकाशात उंच भिरकावून दिली आणि बेंबीच्या देठापासून ओरडला, हे वैकुंठ नायका, जेथे असशील तेथून या क्षणी पंक्तीला ये. तुझ्याशिवाय पंगत खोळंबली आहे, आणि जर तू नाही आलास तर याच क्षणी येथे भीम संपला. असे म्हणून त्याने वरून अतिशय वेगाने येणाऱ्या गदेखाली आपली मान धरून उभा राहिला. आणि पाहता काय, त्याच क्षणी भगवान प्रगट झाले. एका हाताने वरून येणारी गदा धरली आणि दुसऱ्या हाताने भीमाला कवटाळले आणि म्हणाले, अरे भीमा, ही काय मस्करी आहे? गदा डोक्यात पडली असती, 18 मणाची गदा तुझी डोक्यात पडली असती तर तुझा चेंदामेंदा झाला असता. त्यावर भीम म्हणाला, हे त्रैलोक्य नायका, मी असे केले नसते तर तो क्षणार्धात कसा बरे पंक्तीला आला असता. केवढा उत्कट प्रेम, केवढा उत्कट भाव, भगवंताबद्दल केवढी श्रद्धा आणि केवढे अलौकिक आत्मसमर्पण. म्हणून माऊली म्हणतात, भाव बळे आकळे. आणि पुढे म्हणतात, त्याच चरणातले पुढचे शब्द आहेत, येरवी ना कळे. भगवंताबद्दल बळकट भाव, आत्मसमर्पण नसेल तर तो आकळला जात नाही. एरवी नाकळेचा अर्थ काय? एकदा सांगितलं, भाव बळे आकळे, भावाच्या बळाने तो आकळला जातो. बळकट भाव असेल, आत्मसमर्पण असेल तर तो आकळला जातो. मग पुढे काय म्हटले, एरवी नाकळे. तर त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे पाणी प्याल तरच तहान जाईल, एरवी जाणार नाही, असं आपण म्हणतो व्यवहारामध्ये. जर पाणी प्याल तरच तहान जाईल, एरवी जाणार नाही. याप्रमाणे एरवी नाकळेचा अर्थ काय?
बळकट भावाशिवाय हरिप्राप्तीचे दुसरे कोणतेही साधन नाही. अन्य साधनांमध्ये आपले आयुष्य घालवणे व्यर्थ आहे. भावभक्तीनेच परमेश्वराची प्राप्ती होते हे समजण्यासाठी माऊली पुढे एक दृष्टांत देतात. करतळी आवळे तैसा हरी, भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. तळ हातावर घेतलेला आवळा जसा सर्व बाजूंनी आपल्याला प्रत्यक्ष दिसतो किंवा तो आपल्या पूर्ण ताब्यात आलेला असतो, तसा भावभक्तीने परमार्थ म्हणजे परमात्मा भगवंत सर्व रूपाने प्रत्यक्ष आपल्या ताब्यात राहतो. तळ हातावर घेतलेला आवळा तळ हात स्थिर राहिला तरच स्थिर राहतो आणि थोडासा जरी हात हल्ला तळ हात हल्ला तर आवळा गोल आणि निसरत्या आवरणाचा असल्यामुळे तो अस्थिर होतो. तळ हात जरा जरी अस्थिर झाला हल्ला तर आवळा देखील काय होतो, त्याचं आवरण निसरत आहे, गोल आहे, त्यामुळे तो देखील अस्थिर होतो. म्हणून माऊली काय सांगतात, जर आपला भगवंताबद्दलचा भाव स्थिर म्हणजेच बळकट असेल तरच तो आकळला जातो. परमार्थाप्रमाणे बळकट भाव आपल्याला व्यवहारामध्ये देखील लागू आहे. सर्व ठिकाणी भाव पाहिजे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये बळकट भाव होता. लोकमान्य टिळक म्हणाले होते, स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा बळकट भाव पाहूनच तर स्वातंत्र्य देवी तुम्हा आम्हावर प्रसन्न झाली, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. तात्पर्य काय की कोणत्याही कामासाठी, सिद्धीसाठी, पूर्णतेसाठी, प्राप्तीसाठी आपल्याला मनामध्ये बळकट भाव पाहिजे, दृढ भाव पाहिजे. भगवंताच्या निस्सीम भावाव्यतिरिक्त, भगवंताच्या निस्सीम म्हणजे दृढ भावाव्यतिरिक्त अन्य साधने कशी कठीण आणि सूक्ष्म आहेत हे माऊली आपल्याला अभंगाच्या 3ऱ्या चरणातून दृष्टांत देऊन स्पष्ट करते. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल निस्सीम भाव नसेल आणि ज्यावेळेला त्या भावाचा उदय झाला नाही, जोपर्यंत उदय होत नाही तोपर्यंत ईश्वराची अनुभूती, ईश्वराची प्राप्ती म्हणजे काय, ईश्वराचा अनुभव येणं म्हणजे त्याची प्राप्ती आहे. पण जर दृढ भक्तिभाव नसेल तर ईश्वराची अनुभूती म्हणजे जमिनीवर विखुरलेला पारा गोळ्या करण्याची व्यर्थ धडपड आहे. अन्य साधनाने जर आपण प्रयत्न केला ईश्वराची प्राप्ती करण्याचा, त्याला आकळण्याचा, तर माऊली सांगते जमिनीवर विखुरलेला पारा गोळा करण्याची ती व्यर्थ धडपड आहे. पारा आपल्याला सर्वांना माहीत आहे. तापमापकामध्ये ताप मोजण्यासाठी असतो. काचेच्या एका बाजूला लावला तर आरसा तयार होतो. पारा द्रवरूप असतो. जर पारा सोने किंवा चांदी यासारख्या धातूवर पडला तर तेथे पांढरा डाग पडतो. चुकून आपल्या पोटात गेला
तर आतडी खराब करतो. कारण पारा हा विषारी असतो. असा पारा आपण हातात घेऊनही पाहू शकतो, पण जर जमिनीवर पडला तर त्याला गोळा करणे म्हणजे महाकठीण कर्म. कारण तो जमिनीवर पडल्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे तयार होतात रव्याप्रमाणे. आणि आपण शिरा किंवा उपमा ज्याचा बनवतो तो रवाही जर जमिनीवर सांडला, विखुरला, पसरला तर त्याचे बारीक कण आपल्याला उचलता येत नाही. खूप त्रास पडतो. गोळा करू शकतो आपण, परंतु ते एक एक कण उचलायचे म्हटले रव्याचे किंवा पाऱ्याचे तर आपल्याला खूप त्रास पडतो. माऊली सांगते अगदी त्याचप्रमाणे भावाशिवाय योग, तीर्थ, व्रते इत्यादी साधना करताना खूप कष्ट पडतात, यातना सहन करायला लागतात. तीर्थ, व्रत या साधनांपासून प्रदीर्घ प्रयत्नाने, अति कष्टाने कदाचित आत्मसिद्धी, परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल, पण निश्चितपणे होईलच असे नाही. कारण जमिनीवर पडलेला पारा हातात घेताना घ्यायच्या वेळेला अनेक प्रयत्न करावे लागतात. त्या कष्टानेच माणूस थकून जातो. त्याप्रमाणे तीर्थ, व्रत, नेम, जप, तप इत्यादी साधना करीत असताना होणाऱ्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी अनेक प्रकारचे त्रास होतात आणि त्यातच मनुष्य शिणून जातो. तीर्थव्रत करायचे आहेत, तीर्थ करायचे, आपल्याला यात्रा करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे वेळ पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे पैसा पाहिजे. यज्ञ करायचा म्हटलं तरी पण पैसा पाहिजे. व्रत करायचं, व्रताचं अनुष्ठान करायचं, सांगता करायची, त्याला पण पैसे पाहिजे. पण भगवंताचंच नाम असं आहे की ज्याच्याकरता आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाही, पण त्यामागे आपला भक्तिभाव पाहिजे. तात्पर्य काय? भावयुक्त नामसंकीर्तनाशिवाय हरीची प्राप्ती करून घेणे अशक्यच आहे. पण याचा अर्थ तीर्थ, व्रत, तप, दान इत्यादी साधने करूच नये असे माऊली सांगत नाही. तर त्या साधना करीत असताना, अशा प्रकारच्या साधना करीत असताना आपल्या अंतःकरणामध्ये आत्मदेवाविषयी श्रद्धाभाव असला पाहिजे. कारण भावच आत्मसिद्धीची म्हणजे हरिप्राप्तीची कुंजी आहे. कुंजीचा अर्थ आपल्याला माहिती आहे, चावी आहे. अभंगाच्या चौथ्या आणि अंतिम चरणामध्ये माऊली सांगते, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. माऊली म्हणते माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या अपरंपार असीम कृपेमुळेच साक्षात निर्गुण स्वरूप असलेले परब्रह्म तत्व हरीच्या नामाच्या रूपाने संपूर्णपणे सगुण आहे असा मला अनुभव आला. परब्रह्म तत्व कसं आहे? मुळामध्ये ते निर्गुण स्वरूप आहे, पण सद्गुरूंच्या कृपेने हरीच्या नामाच्या रूपाने ते पूर्णपणे सगुण आहे असा माऊलींते मला अनुभव आला. आपल्या श्री गुरूंसाठी माऊलींनी निर्गुण असे विशेष वापरले आहे. परब्रह्म तत्व मुळामध्ये निर्गुण आहेच, पण या ठिकाणी माऊलींनी
श्री निवृत्तीनाथांकरता निर्गुण असे विशेषण वापरले आहे. निर्गुण म्हणजे गुण नसलेला असा त्याचा अर्थ नाही, तर निर्गुणचा अर्थ आहे गुणातीत. तीन गुणात असूनही, गुणातीतचा अर्थ काय? तीन गुणात असूनही गुणांकडून बांधले न जाणे, हे निर्गुणत्वाचे लक्षण आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज हे नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने निवृत्ती होते. त्रिगुण असार तिसरा अभंग आपण अभ्यास केला. त्रिगुण असार हे त्रिगुण आणि मुळावर त्रिगुणांनी बनलेले जग आहे ते आसार आहे. तर त्रिगुण आसार अशा ठिकाणी निवृत्तीनाथांची प्रवृत्तीच नव्हती, कारण त्या आसार गोष्टीतून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीचा अर्थ काय? ज्यातून आपली वृत्ती निघून गेली आहे त्याला निवृत्ती म्हणतात. आणि जेथे निवृत्ती पण आहे तेथे निर्गुणत्व असते. म्हणजे ज्या ठिकाणी निवृत्ती पण आहे, निवृत्ती तत्व आहे, त्या ठिकाणी निर्गुणत्व असते. श्री निवृत्तीनाथ महाराज वृत्तीरहित झाले होते. त्यांची कोणत्याही आसार तत्वावर, कोणत्याही पदार्थावर वृत्ती राहिली नव्हती. ते वृत्तीरहित झाले होते. म्हणून त्यांना आत्मसाक्षात्कार, आत्मानंद म्हणजे हरीची प्राप्ती झाली होती. थोडक्यात निवृत्ती हे नाव त्यांनी सार्थ केले होते. भागवत धर्मातील श्री आदिशंकरापासून आदिनाथ शंकर त्यांनी भागवत धर्माची स्थापना केली. तर त्या श्री आदिनाथ शंकरापासून तो श्री निवृत्तीनाथांपर्यंत जो बोध, जो भाव परंपरेने आला होता, तेच गुणातीत असलेल्या निवृत्तीनाथांनी मला संपूर्ण जसेच्या तसे दिले. माऊली सांगतात ही परंपरा आहे आदिनाथापासून ज्ञाननाथापर्यंत. एक अभंग देखील आपल्याला मागे आपण त्याचं चिंतन केलं होतं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोल गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती राहतार, ज्ञानदेवासार चोदविले. अशी गुरु परंपरा आहे. आणि त्यांनी जो बोध दिला, जे भाव परंपरेने आले, तेच माऊली सांगतात गुणातीत असलेल्या निवृत्तीनाथांनी मला संपूर्णपणे जसेच्या तसे दिले. सोप्या भाषेत सांगायचे तर माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी निर्गुण असे जे परमतत्व, ब्रह्मतत्व, आत्मतत्व जे आहे ते माझ्या हातात दिले, म्हणजे माझ्याकडे सोपवले. असं माऊली या चरणातून सांगते. ज्या भावबळाचे या अभंगाच्या दुसऱ्या चरणात विवेचन केले होते, ज्या भावबळाचे या दुसऱ्या चरणामध्ये विवेचन केले होते, तो बळकट भाव श्री संत सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्यासारख्या परमार्थातील, भक्ती क्षेत्रातील एका अधिकारी पुरुषाकडून मला प्राप्त झाला. त्यांची माझ्यावर नितांत कृपा आहे. म्हणून माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. सारांश
निर्गुण परब्रह्माचे सगुण साकार रूप म्हणजेच हरिनाम आहे, भगवंताचे नाम आहे. माऊलींवर जशी सद्गुरूंची कृपा झाली, त्यांना जसा परब्रह्म स्वरूपाचा सगुण रूपात, हरिरूपात म्हणजे हरीच्या नामामध्ये साक्षात्कार झाला, तसा आपल्यालाही निश्चित होईल, यात संशय नाही. पण आपण माऊलींप्रमाणे एकच करायचे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.